हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला जे मी कापत आहे त्या मिरचीविषयी रेसिपी आहे. या मिरचीचे नाव तुम्हाला माहीत असल्यास मला कमेंटमध्ये जरूर कळवा. ही मिरचीची रेसिपी आज मी खास आपल्या तोंडाला चव यावी यासाठी बनवणार आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी या मिरचीचा एकदम मस्त उपयोग होतो. या मिरचीची टेस्ट जास्त तिखटही नाही आणि जास्त फिक्कीही नाही, एकदम मीडियम असते. ही मिरची आज मला बाजारात दिसली, मग मला लगेच आठवली. चला आज आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी हिची रेसिपी शेअर करू. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण फटफट या मिरच्या कापून घेऊ. आता कढईवरती आपण छोटीशी कढई ठेवून घेऊ. त्यामध्ये 2-3 उबळ्या तेल घालू. तेल घातल्यानंतर ते व्यवस्थित गरम होऊन देऊ. व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिरच्या टाकून घेऊ. आता आपण मिरच्या टाकून घेऊ. हे बघू शकता मित्रांनो, आपल्या मिरच्या ह्या कोरड्या झाल्या आहेत, त्याच्यावरती पाणी शिल्लक नाही. आता आपली कढईतले तेल गरम झालेले आहे. आता आपण त्यामध्ये पहिले 2 मिरच्या सोडून पाहू. हो चला मित्रांनो, बघा किती मस्त तेल गरम झाले. आपण बाकीच्याही मिरच्या त्यामध्ये सोडून घेऊ. सोडून घेतल्यानंतर मस्त आपण त्याला खालीवरती परतवून घेणार आहोत. तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तेल जास्तही टाकू नये. तेल खाणे हे आरोग्यासाठी जास्त चांगले नाही. त्यामुळे आपण एकदम कमी तेलामध्ये ही भाजून म्हणजे तळून घेत आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता मी किती मस्त हे खालीवर करून घेत आहे. या मिरचीला शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, 5-10 मिनटं, पण ही तोंडी लावण्यासाठी झटपट तयार होते व हिची टेस्टही उत्तम लागते. हिचा तुम्ही ठेचाही बनवू शकता. तुम्हाला त्या ठेच्याविषयी व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तुमच्यासाठी तो बनवेल. आता हेच मिरची मी मस्त खालीवर करून घेत आहे, कारण की ही कुठेही कच्ची राहायला नको. कच्ची राहिल्यास तिची टेस्ट म्हणा अशी लागत नाही. आता आपण मस्त एक मिरची काढून बघूया. हे बघा मित्रांनो, ही मिरची मी दाबून बघत आहे. अजून ती दडस आहे, म्हणजे शिजलेली नाही. आता मी त्यावर झाकण ठेवून घेतो. झाकण ठेवल्यानंतर परत 2 मिनिटांनी झाकण काढून घे. परत मी त्याला एकदा खालीवर करतो. हे बघा मित्रांनो, किती मस्त त्याच्यावरती काळे काळे थोडेसे डाग आले आहेत, म्हणजे आपली मिरची शिजत आहे. आता तिला व्यवस्थित खालीवर करून घेत आहे. ज्या मिरच्या एक साईड भाजलेल्या आहेत, आता त्यांना मी दुसऱ्या साईडने ही भाजण्यासाठी झाऱ्याच्या मदतीने खालीवर करत आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपली मिरची एक साईड झालेली असून दुसऱ्या साईडने ती कच्ची आहे. त्यासाठी मी त्याला पलटवून घेत आहे. तुम्ही बघू शकता. आणि मी आता परत झाकण ठेवत आहे 2 मिनटासाठी. 2 मिनटानंतर आपण परत झाकण काढून घेणार आहे. आता हे बघू शकता मित्रांनो, हे झाकण काढल्यानंतर आपली मिरची ही एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे तळून, आणि तिचा कलरही बदललेला आहे. आता मी ही व्यवस्थित तेल निथरवून घेत आहे, कारण की तेल खाणे हे चांगले नाही. आणि आता मी हे एक करून थोडे करून सर्व आपल्या ट्रेमध्ये काढून घेणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व एक लाईक जरूर करा. हे बघा मित्रांनो, तेल हे असे झारा खालीवर करून निथरवून घ्यायचे असते, त्यामुळे तेल शिल्लक राहत नाही आणि आपली मिरचीही जास्त तेलकट राहत नाही. आता यामध्ये मी ट्रेमध्ये सर्व मिरच्या काढून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता. मीठ लावल्यामुळे याची चव आणखीनच वाढते व आपल्याला तोंडी लावण्यासाठी भाजीसोबत काही नसेल तर हे झटपट होणारी रेसिपी आहे. ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकलेलो आहे. माझी आई बनवत असताना मी बघायची, मग काय ते बघता अचानक मलाही बनवता यायला लागले. थँक्यू.